नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज आपण SRPF भरती 2026च्या दृष्टीने अतिशय संभाव्य आणि वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न केवळ प्रश्न नसून तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर शुद्ध दूध मिळेल? आता 80% भेसळ करतोय म्हणजे दूध किती असणार आहे? 20% दूध असणार आहे. 20% 80 लिटरच्या म्हणजे त्यामध्ये दूध किती असणार आहे? 16 लिटर दूध असणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, तसेच 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते? आता हा व्हेन डायग्रामने क्वेश्चन आपण पहिलं समजावून घेऊया. आता हा इंग्रजी, हे झालं गणित. इंग्रजीत 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची संख्या आहे इथं. 45% गणितात उत्तीर्ण झालेले आहेत, बरोबर. तसेच 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे किमान एका विषयात 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झाले, म्हणजे किमान एका विषयात उत्तीर्ण झालेली संख्या किती असणार आहे? उत्तीर्ण झालेले म्हणजे एकतर गणितात असतील किंवा इंग्रजीत असतील, असे मिळून काय संख्या असणार आहे ती? तर ती असणार आहे इथे काय दिले? 35% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेले आहेत. म्हणजेच आता आपली संख्या काय येईल? 35 व 100 वजा 35, 65% हे किमान एका विषयात तर पास झालेले असणार आहेत, बरोबर. 65% म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी आपण काय लिहू शकतोय? 65% एका विषयात तरी ते उत्तीर्ण झालेले असणार आहेत. आता हे झालं किमान एका विषयात उत्तीर्ण झालेले. मग आपण फॉर्म्युला लिहू शकतोय, एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे दोन्हीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या काढायची आपल्याला. म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचं आपल्याला. एन ऑफ ए युनियन बी किती आहे? 65%. एन ऑफ ए किती आहे? 60%, म्हणजे फक्त इंग्रजीमधले. एन ऑफ बी काय आहे? म्हणजे फक्त गणितामधले किती आहेत? 45%. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे. आता याचं किती येईल? 65. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हे एन ऑफ इंटरसेक्शन इकडे मायनस आहे, इकडे प्लस होईल. तर 105 वजा 65, तर 40% काय असणार आहे? हा इंटरसेक्शनचा भाग आला पहिला आपला. 40%. काय केलं आपण? आणि काय दिलेलं? 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण आहेत. म्हणजे दोन्ही मिळून, इंग्रजीत असेल किंवा गणितात असेल, असे मिळून किती आहेत? 35% आहेत. म्हणजे आता आपण काय काढलं? किमान एका विषयात उत्तीर्ण झालेले कसे काढले आपण? 100 वजा 35, म्हणजे 65% हे एका तर विषयात उत्तीर्ण आहेतच. मग आता 65% एन ऑफ ए युनियन बी आलं 65, आणि त्यानंतर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण काढलेलं आहे. हे आलं एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता इथे काय दिलं आहे? जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, म्हणजे 40% म्हणजे 1600, तर 100% म्हणजे किती? आपल्याला ते फाइंड करायचं की किती एकूण विद्यार्थी बसले होते परीक्षेला. म्हणजे 1600 गुणुले 100 भागिले 40, आपलं उत्तर असेल 4000. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. खाली दिलेल्या बेरजेची किंमत काढा. इथे काय करतोय आपण? पुन्हा लिहून घेऊया हा पूर्ण क्वेश्चन. आता 196चं वर्गमूळ काय आहे? 196चं वर्गमूळ आहे 14, आणि पॉईंट नंतर किती घरे आहेत? 1 2 3 4, म्हणून पॉईंट नंतर 2 घरे दिली. प्लस 0.6 रूटमध्ये इंटू 1.09 आहे. हे आपण असं लिहू शकतोय 1.6 इंटू 0.9, आणि डिव्हाइड काय आहे त्याला? 16 की 16, 16 आणि 9 25, 25 भागिले 16. ही स्टेप इथं महत्त्वाची आहे. आता इथं काय? 0.14 प्लस, आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया.
144 येईल. 16 9 144. मल्टिप्लिकेशन काय येईल? 1.6 इंटू 0.9 यांचं मल्टिप्लिकेशन येईल 1.44. आता याची व्हॅल्यू काय येणार आहे? 5/4 होईल. तर हे 0.14 प्लस याचं उत्तर काय येईल? 1.2 येईल वर्गमूळ. 12चा वर्ग 144 1.2 येईल. आणि हे 5 इथं डिनॉमिनेटरला राहील आणि हे 4 आहे ते न्यूमरेटरला येईल. आता याच्यानंतर काय करतोय आपण? 14 प्लस 4.8 डिवाइड 5 96 आलं. तर 0.14 प्लस 0.96 काय येईल उत्तर? 1.1 आपलं उत्तर असेल. 1.1 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. एका परीक्षेमध्ये शिक्षकांनी मुलांना एका संख्येची 3/14 पट संख्या काढण्यास सांगितली. एका मुलाने नजरचुकीने 3/14 ऐवजी 3/4 पट संख्या काढली. त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त होती, तर मूळ संख्या कोणती? मध्ये काय करायचं आहे? शेवटचं वाक्य काय? त्याची उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त आहे. म्हणजे त्यांनी संख्या कोणती घेतलेली आहे? 3/4 पट ऑफ एक्स घेतलेली आहे, बरोबर. आणि नजर चुकीने कोणती घ्यायची होती? 3/14 एक्स असं घ्यायचं होतं. तर त्याचं काय झालेलं आहे? त्याच्या उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त आले. म्हणजे काय? 150 आपण इथे लिहूया. तर मूळ संख्या कोणती? म्हणजे एक्स इथं फाइंड करायचं आपल्याला. याचं उत्तर काय येईल? 42x मायनस 12x 14 गुणुले 4 भागिले 150. किती येईल याचं? 30x येईल. 150 गुणुले 14 गुणुले 4. एक्सची व्हॅल्यू येईल 150 गुणुले 14 गुणुले 4 भागिले 30. 70 गुणुले 4 280 एक्सची व्हॅल्यू असेल. 280. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. सांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 होते. तर सांचीचे 5 वर्षानंतरचे वय किती? आहे. या प्रकारचे प्रश्न 2026च्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:7 म्हणजे 5x सांचीचं आजचं वय आणि 7x शीतलचं, हे दोन्ही काय झालं? आजचे वय झाले, बरोबर. आजचे वय 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. म्हणजे 5x - 12 आणि 7x - 12 किती येईल? 3:5. आता हे फक्त सॉल्व करायचं आपलं. सांचीचे वय 5 वर्षानंतर किती? आता हे 25x - 60 21x - 36. 25x - 21x बरोबर 60 - 36. 4x आलं याचं आलं 24. एक्सचं काय आलं? 6. एक्स आलं 6. आता आपल्याला कुणाचं वय काढायला सांगितलं तर सांचीचे 5 वर्षानंतर वय किती आहे? सांचीचे वय किती आहे? आजचे 5x आहे. 5 वर्षानंतर 5x + 5 होईल. 5 × 6 + 5 35 उत्तर असेल आपलं. 35 वर्ष. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील? एक बेल 4 मिनिटानंतर वाजते आणि दुसरी बेल 6 मिनिटानंतर वाजते. आता याचं काय करायचं असतो? लसावी काढूया आपण पहिला. याचं लसावी किती येईल? 2⁻² आणि 2 × 3 म्हणजे 2 ची हायेस्ट पॉवर कोणती आहे? 2 आणि हे 3 म्हणजे यांचा लसावी येईल 12. इथं काय विचारले? तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केलेत आणि 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील? म्हणजे सुरुवातीचा आपल्याला पकडायचं नाही. आता 8 ते 10 मध्ये 2 तास आहेत. आता 2 तास म्हणजे किती मिनिटे असणार आहेत? आपण मिनिटे का घेतो इथं? कारण हे 4 मिनिट 6 मिनिट हे मिनिटामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे 2 तासाचे मिनिटामध्ये रूपांतर करायचे. आता 120 मिनिट 2 तास म्हणजे 120 मिनिट, कारण 2 × 60 केलेलं आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, तर 2 तास म्हणजेच 120 मिनिटे, बरोबर. 120 मिनिटांना
तर आपण कसं करतोय, वेळ भागिले लसावी करतोय. म्हणजे ते किती वेळा वाजतील ते काढतोय आपण. वेळ किती आहे? 120 मिनिटं भागिले 12 म्हणजे 10 वेळा ते त्या बेल वाजतील एकत्र. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न. लक्षात ठेवा, मैदानावरच्या कष्टासोबत लेखी परीक्षेचा सराव तुम्हाला मेरिटमध्ये आणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरती करणाऱ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या लेक्चरमध्ये. थँक यू.